रफिक चाचा, हो रफिक चाचा, चाची रफिक चाचा आहेत काय? अरे वो खेड़ शाहपुर के दरगाह में गए, कब से चल रहा था उनका, खेड़ शाहपुर जाना है, खेड़ शाहपुर जाना है। क्या है, उन्होंने मन्नत मांगी थी ना, वो पूरी करने गए। कसली मन्नत? अरे वो अपने भारत के माजी नौसेना कमांडर वो कुलभूषण जाधव सर, वो पाकिस्तान में पकड़े गए थे ना, उनको फांसी ना हो और वो जल्दी छूटे, इसलिए मन्नत मांगी थी उन्होंने। आता या 18 तारखेला त्यांची फाशी कॅन्सल झाली ना, तेव्हापासून चाललंय त्यांचं जायचं जायचं. आत्ता टाइम भेटला बघ. वय वय अहो ते सुटावं म्हणून अख्ख्या भारतानं प्रार्थना केली होती. चाची तुम्हाला माहिती का, अहो ते कुलभूषण जाधव आपल्या सातारचे आहेत. आता तुम्ही बी आर्मीत जाताय ना, तर त्यांच्यासारखंच नाव कमवा काय. वय वय बरं चाची, बोलवा की शीतल आणि यास्मिनला. यास्मीन, शीतल, अरे वो आएंगी नहीं, का? घर पे नहीं ना वो. अहो शीतलच्या घरच्यांनी सांगितलं की शीतल इकडच आहे म्हणून. शीतल इकडे आली होती, लेकिन अभी यास्मीन के साथ गई ना मेहंदी निकालने. पेंदी निकलणे कुठं? अरे वो जग्गू काका के घर. पण तुमचं काय काम आहे रे यास्मीन कडं? नाही, यास्मिनकडं नाही, शीतलकडं. आता काय केलं शीतल? काय केलं नाही, ह्यो इक्रम आर्मीचं मेडिकल क्लिअर झालाय. काय मस्तच की बघ. आणि मग शीतल कडं काय काम काढलं? अहो शीतलनं गुड लक दिलं होतं ना, म्हणूनच झालं हे. तेच तिला सांगायचं होतं. अभि और एक अच्छी खबर सुनाई ना. थांब, साखर तरी घेऊन जा. एक आहे, तू पण ते रावल्यासारखं करतेस वे. काय? तिच्या कुठलं मुळे झाले वे. नाही तर काय, अरे तिच्याच गुड लक मुळे झाले, माहिती मला. घे विक्रम. हा. तुम्ही बी घ्या. काय र, तुम्ही दोघं बी जात होता ना याच्या संग भरतीच्या प्रॅक्टिसला? होय. मग तुमचं काम होईना होय? होईल की आमचं बी. अरे मग तुम्ही बी शीतल कडनं गुड लक घ्या की, हा मग लगेच होईल तुमचं काम. होय घेतो की. मी तर घेणारच आहे बाबा.